नमस्कार. इंडिया न्यूज 24 मध्ये स्वागत. जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून नागपूरच्या शारदा चौक परिसरात सामाजिक कार्यकर्ते परशु ठाकूर यांच्या पुढाकाराने एका भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील भाविकांनी आपला कलाविष्कार सादर केला. रांगोळीच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश देणारे मनमोहक देखावे साकारण्यात आले होते. या उपक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे आयोजक परशु ठाकूर यांचे रांगोळीद्वारे साकारलेले भव्य पोर्ट्रेट, ज्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विशेष म्हणजे या स्पर्धेत पारदर्शकता जपण्यासाठी कोणत्याही ठराविक परीक्षकांऐवजी सार्वजनिक मतदान आणि महिला मोर्चाच्या प्रतिनिधींच्या निवडीनुसार विजेते घोषित करण्यात आले. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे शारदा चौक परिसरात भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. क्रमांकावर पारितोषिक देणार आहोत उद्या, आणि हे मधातून थोडं आता बाळा इथे बघ, इथे बघ. हा नाही नाही चालेल. एक मिनिट बाळा, बाळा एक मिनिट. सावरिया सरकार जी ने हमारे सावरिया सरकार जी ने हमारे क्या धाम थारो, हे सुंदर धाम थारो, मोटो नाम थारो, हे चोखो काम थारो, हे माला सावरिया सरकार. बघ, अरे वरती बघ. केलेलं 8 फोटोचे खूप छान. सेकंड नंबरवर आपण करिश्मा मानकर ताईला सेकंड क्रमांक देऊन राहिलोय. विजित अमर, नाही त्या निघाल्या, त्या बोलल्या.
अपेक्षा व्यक्त करायला आपण 5व्या क्रमांकावर तिची रांगोळी घेतलेली आहे. 1 मिनिट बाळा. सगळ्या जजच्या पसंतीनुसार आपण हे निर्णय मुलगी 20ची आहे पण हिरोईन काढली ती 90ची. हॅलो. तर हिला आपण 4थ्या क्रमांकावर दिलं आहे आणि सागरला आपण 3ऱ्या क्रमांकावर आपण 4थ्या क्रमांकावर घेतली आहे. सागरसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. सागरला 4थ्या क्रमांकावर आपण अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत रहा इंडिया न्यूज 24.